राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानुसार विधानसभेत परिपत्रक काढून प्राथमिक शाळा प्री प्रायमरी स्कूल सकाळी 7:30 ऐवजी 9 वाजता भरवाव्यात, या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे युवासेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड यांनी म्हटले आहे। प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना त्यांनी या संदर्भात निवेदन दिले। यावेळी ओंकार सातपुते, हर्षवर्धन कोतकर, प्राध्यापक अंबादास शिंदे, अशोक दहिफळे, अरुण झेंडे, रवी वाकळे, डॉक्टर श्रीकांत चेमटे, सचिन गोंधळे, मुन्ना भिंगारदिवे, अक्षय नागापुरे, प्रशांत पाटील, उमेश काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शासन नियमानुसार 9 वाजता शाळा सुरू व्हावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने या शाळेच्या संस्थाचालकांना धडा शिकवण्यात येईल असा इशाराही राठोड यांनी यावेळी दिला। या संदर्भात विक्रम राठोड यांनी अधिक माहिती दिली। सेंट मायकल ऑक्झिलियम, परत ती कोणती कॉन्व्हेंट, आयकॉन, या शाळांचं असं झालं की पालक त्यांच्यापाशी जे सांगायला गेले ना सर, तर ते पालकांवर दादागिरी करतात बरं का। एक मिनिट, कॉन्व्हेंटचे सगळे ना त्यांचं मनमानी करतात। ते ऑक्झिलियम झालं, सेंट मोनिका, या काही शाळा झाल्या, ती आयकॉन ह्या शाळा आहेत। महत्वाचा विषय असा आहे सर, खूप सारी ते काय ऑप्शन घेऊन राहिले, तुम्ही लोक आम्हाला ते सगळे मिळून निवेदन द्या, आम्ही घेतो सकाळी। तुमच्या साईडने तुमच्या साईडने की गणवेश आता सगळ्यांना सारखे झालेले साहेब, आता करणार आहे की नाही, तिथं आलंय का? आज या ठिकाणी नगर शहरातल्या झेडपी ऑफिस मध्ये शिक्षण अधिकारी पाटील साहेब यांना आज निवेदन देण्यासाठी आलो होतो। आज आपण पाहतोय की या राज्याचे राज्यपाल रमेशजी बैस साहेब यांनी काही महिन्यापूर्वी एक महाराष्ट्रातील सगळ्या ज्या शाळा आहे त्यांच्यासाठी एक आदेश काढलं होतं की ज्या सकाळच्या शाळा असतात 7 वाजताच्या, त्या लवकरात ते 9 वाजता त्या ठिकाणी चालू कराव्यात। पण या नगर शहरात काही शाळा आहे असे की त्यांना याच्याशी काही घेणं नाहीये। कोणत्या अधिकाऱ्यांनी ती शाळा, कोणतेच शिक्षण अधिकारी जे वरून नियम येतात त्याचं कोणतेही पालन करत नाही। काही पालक माझ्याकडे त्या ठिकाणी तक्रार घेऊन आले होते की आमच्या विद्यार्थ्यांची रात्री झोप होत नाही, त्यांच्या शरीरावर परिणाम होतात, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय। काय झालंय, आता विद्यार्थी सुद्धा मोबाईल आणि या जगात रात्रीभर 11-12 वाजेपर्यंत मुलं मोबाईल खेळतात, त्यामुळे सकाळी 5 वाजता उठून त्यांचा झोप होत नाही, त्यामुळे त्यांच्या शरीरावर पण परिणाम होतो। तर याचा विचार करून त्या ठिकाणी सरकारने सगळ्या गोष्टी 9 वाजता ही शाळा चालू व्हावी असा आदेश काढला होता, पण नगर शहरात होत नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलंय पाटील साहेबांना की नियम सगळ्यांनी काटेकोरपणे पाळले पाहिजे आणि जे पण शाळा कॉलेज जर शाळा असं करत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन करून त्या शाळेंना उत्तर देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण बघतो की उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झालेल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा या कॉन्व्हेंट शाळेंचा त्यांचा जो एक हातीपणा किंवा एक त्यांचं जे मनमानी कारभार जो चाललेला आहे, त्यांनी त्याची परंपरा ह्याही वर्षी तशीच ठेवलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना, शासनाचा आदेश असताना की तुम्ही लहान मुलांच्या शाळा म्हणजे 1ली ते 5वी पर्यंत शाळा 9च्या अगोदर चालू करायच्या असा आदेश असताना पुन्हा एकदा या काही ठराविक शाळांनी त्यांचं जे शाळा चालू करण्याचा टायमिंग आहे तो शासनाचा आदेश न मानता न पाळता अगोदर 7 वाजता 7:30 वाजता असं चालू करण्याचा तो त्यांनी कारभार ठेवलेला आहे। शासनाने हा जो एक निर्णय दिलेला आहे की शाळा 9 वाजता चालू करा, याच्या मागे काहीतरी कारण आहे। ते कारण असं आहे की लहान मुलांचं जे त्यांना शारीरिक त्रास होत होता, लवकर उठून शाळेत जायचं, त्यांची जी दगदग होत होती ती कमी होण्याकरिता त्यांनी हे सगळं केलेलं होतं। असं असताना या कॉन्व्हेंट सारख्या शाळा त्यांचं शासनाचा आदेश मानत नाहीये। त्या निमित्ताने आम्ही आज इथं आलो होतो। आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना एक निवेदन दिले की या शाळेंचा जो मनमानी कारभार आहे लवकरात लवकर थांबवावा। एवढे मुद्दे शब्द। जय जय महाराष्ट्र। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।